मित्रहो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र सरकारतर्फे डिग्री आणि डिप्लोमा या कोर्स करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र सरकारकडून 1,00,000 रुपयांची सरकारी शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप आता मिळायला सुरुवात झालेली आहे. त्याचं ॲप्लिकेशन देखील आता भरायला सुरुवात झालेली आहे आणि या योजनेचा जो लाभ आहे तो 1 महिन्यात आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती 15 जुलै 2025 आहे. त्यासाठी तुम्हाला या डेटच्या अगोदर जो तो फॉर्म आहे तो फॉर्म भरून सबमिट करून टाकायचा आहे. कारण तो फॉर्म अप्रूव्ड होण्यासाठी 3 मंथ्स म्हणजेच 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि तुम्हाला हा फॉर्म आता 1 ते दीड महिन्याच्या कालावधीमध्येच संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे, की जेणेकरून त्याचं स्टेप 1 व्हेरिफिकेशन होईल. स्टेप 1 व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या फॉर्मचं तुमचं स्टेप 2 व्हेरिफिकेशन केलं जाईल. स्टेप 2 व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यायची नाही आहे आणि ही परीक्षा नाही द्यायची. यामुळेच खूप साऱ्या लोकांना वाटत असेल की ही योजना फेक आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होतो त्या मी 4ही वर्षी या योजनेचा लाभ घेतला होता आणि प्रत्येक वर्ष मला 45,000 रुपयांचा जो लाभ आहे तो महाराष्ट्र सरकारकडून मिळत होता. पण आता या काही 2-3 वर्षांपासून या लाभाची जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना 1-1 लाख रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी वाटप होत आहे. मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमाचा कोर्स करत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 40,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते दिलं जाणार आहे आणि जर तुम्ही डिग्रीचा कोर्स करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 1,00,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, खूप साऱ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही डिप्लोमा तर करतोय पण आम्हाला लाभ मिळेल का? आम्ही तर प्रायव्हेटमध्ये करतोय, सरकारीमध्ये करतोय, तर आम्हाला लाभ मिळेल का? जर तुम्ही प्रायव्हेट शाखेमध्ये किंवा प्रायव्हेट तुमचं कॉलेज असेल त्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी तुमचा डिप्लोमाचा कोर्स कंप्लीट करत असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी 100% तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या डिप्लोमाचा कोर्स या ठिकाणी सरकारी सरकारी कोटा किंवा सरकारी कॉलेजमध्ये करत असाल तरी देखील तुम्हाला 101% या ठिकाणी या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यामुळे कोणीही या भ्रमात राहायचं नाही की आम्ही प्रायव्हेट कॉलेज किंवा सरकारी कॉलेजमध्ये शिकतोय आणि त्यामुळे आम्हाला दुसरी स्कॉलरशिप येते आणि ही स्कॉलरशिप मिळणार नाही. मित्रांनो, ही जी स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपचा तुमच्या शाळेच्या स्कॉलरशिप सोबत कुठलाही संबंध नाही. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म नक्कीच भरायचा आहे. आता यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करून सबस्क्राईब करायला तर बनतोच. कारण लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मला देखील आनंद होतो आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर केल्याने त्यांना देखील त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी या ठिकाणी लाभ होणार आहे. तर मित्रांनो, ही जी स्कॉलरशिपची योजना आहे ही द मोहन टी अडवाणी हे जे आपले सेंटर मिनल स्कॉलरशिप प्रोग्राम आहे हा फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ ब्लू स्टार फाउंडेशन आहे. आता ब्लू स्टार ही कंपनी तुम्हाला माहितीच असेल. तुमच्या घरामध्ये एसी, फ्रीज, कूलर असे वेगवेगळे मोठमोठे जे तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील ते बनवण्याचं काम हे ब्लू स्टार कंपनी करते आणि दरवर्षी अशा प्रायव्हेट कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचा खर्च भागवण्यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. ज्यावेळेस मित्रांनो मी इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेस अशा खूप प्रकारच्या वेगवेगळ्या जशी HDFC बँक झाली, ब्लू स्टार कंपनी झाली, विर्तुसा इंजिनिअरिंग झाली, अशा वेगवेगळ्या कंपन्यांकडून मी दरवर्षी एका महिना एक स्कॉलरशिप मिळवायचो आणि त्या स्कॉलरशिपमध्येच मी माझा लॅपटॉप, मोबाईलचा खर्च, कॉलेजचा वर्तळ खर्च संपूर्ण भागवायचो. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील हा खर्च भागवायचा असेल पण तुमच्यासाठी बघा ना किती सरकारने या ठिकाणी त्या कंपन्यांनी महत्त्वाचं केलंय. 1,00,000 रुपये, 40,000 रुपये असे मोठमोठी रक्कम तुम्हाला देत आहे. तुम्ही यामध्ये खुश झालं पाहिजे आणि हा फॉर्म नक्कीच भरला पाहिजे. आता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की आम्ही हा फॉर्म जो आहे तो कुठे भरायचा, आम्हाला या योजनेचा लाभ कोणी देणार? तर मित्रांनो, या ज्या योजना आहे या योजनेचा लाभ बडी फॉर स्टडी या माध्यमाद्वारे दिला जात असतो. आता ही एक अशी संस्था आहे यामध्ये प्रत्येक प्रायव्हेट कंपनी त्यांना काही विद्यार्थ्यांना मदत करायची असेल, काही स्कॉलरशिप वाटप करायची असेल तर ती लोक या ठिकाणी बडी फॉर स्टडीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत या स्कॉलरशिपचे जो लाभ आहे तो दिला जातो आणि यांना तुमची रक्कम दिली जाते. हे तुमचे फॉर्म चेक करतात, अपलोड करून घेतात, त्याचं व्हेरिफिकेशन करतात आणि ते जे फॉर्म आहे ते ॲक्सेप्ट देखील करतात. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या योजनांचा लाभ तुम्हाला वेळोवेळी तुमचे महत्त्वाचे नोटिफिकेशन पाठवून दिला जातो. आता या माध्यमाद्वारे तुम्हाला ही बडी फॉर स्टडीद्वारे ही जी स्कॉलरशिप मिळणार आहे
हे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे. डिप्लोमा विद्यार्थी आणि डिग्री विद्यार्थी. जर तुम्ही 11वी-12वीला असाल तर तुमच्यासाठी देखील या बडी फॉर स्टडीमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. 11वी-12वी पहिलीपासून ते 10वी-12वी पर्यंत आणि फर्स्ट इयरपासून तर तुमचं शिक्षण होईपर्यंत अशा सर्व वर्गांसाठी बडी फॉर स्टडी या माध्यमामध्ये खूप साऱ्या स्कॉलरशिप आहेत. जर तुम्हाला त्यांचे फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. चला मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण समजून घेऊया की तुम्ही डिप्लोमाचा कोर्स करत असाल तर तुम्हाला 40,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत? आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकताय, त्या कॉलेजचा तुम्हाला या ठिकाणी बोनाफाईड लागणार आहे. बोनाफाईड या ठिकाणी लागणार आहे. बोनाफाईड झाल्यानंतर तुमचं जे आयडी कार्ड आहे, ते आयडी कार्ड या ठिकाणी लागणार आहे आणि तुमचं जे मार्कशीट आहे, ते मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आणि या 3 गोष्टी झाल्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचा जो कॉलेज असेल, त्या कॉलेजचे प्रिन्सिपलांचा तुम्हाला या ठिकाणी टेलिफोन नंबर किंवा तुम्ही या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर देखील अपलोड करू शकता आणि कॉलेजचा ईमेल आयडी. फक्त एवढ्याच गोष्टी लागणार आहेत आणि तुमची जनरल इन्फॉर्मेशन जसं की तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर अशा इन्फॉर्मेशन लागणार आहेत. हे झालं तुमच्या डिप्लोमासाठी. आता डिग्रीसाठी काय लागणार आहे? डिग्रीसाठी देखील सेम तेच लागणार आहे. तुम्हाला आयडी कार्ड लागणार आहे. आयडी कार्ड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बोनाफाईड लागणार आहे. तुमचा बोनाफाईड देखील खूप महत्त्वाचा आहे. बोनाफाईड नंतर तुम्हाला तुमचं मार्कशीट लागणार आहे. मागील इयत्तेत तुम्ही पास झालेलं पाहिजे. एखादा विषय जरी बॅक असेल तरी देखील फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही या ठिकाणी 100% पास असायला पाहिजे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे जे हेडमास्टर असतील किंवा प्रिन्सिपल असतील त्यांचा तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता किंवा टेलिफोन नंबर देऊ शकता. त्याचप्रकारे तुम्हाला ईमेल आयडी देखील या ठिकाणी त्यांचा अपलोड करायचा आहे. हे 2-3 महत्त्वाचे कागदपत्र आहेत. तेच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून टाकायचे आहेत. हेच कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. आता प्रत्येक जणाला प्रश्न पडला असेल की आम्ही तो फॉर्म कसा भरायचा? तर तुम्हाला काय करायचं आहे? बडी फॉर स्टडी या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा. यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला समजून सांगितलं जाईल की बडी फॉर स्टडी या माध्यमातर्फे तुम्हाला जो हे डिग्री आणि डिप्लोमासाठी ही जी स्कॉलरशिप आलेली आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा. आता त्यावरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ लागत असेल तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ते फॉर्म भरायचं सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला काहीही समजणार नाही. यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. मित्रांनो, ही जी स्कॉलरशिप आहे हिला हलक्यात घेऊ नका, फेक समजू नका. 100% तुम्हाला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी नक्कीच इच्छुक असाल, मला देखील असं वाटतंय. आणि इच्छुक असाल तर आजचाच हा व्हिडिओ आपल्या बाकीच्या मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या संबंधीची माहिती कळेल. आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की यानंतर फॉर्म भरायचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच 1 ते 2 दिवसांमध्ये फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि तो सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळावा यासाठी तुमचं सबस्क्राईब तर पाहिजेच. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.